दरवाजातून स्नेहा डोकावली तेव्हा निधी सामानाची पॅकिंग करत होती. काय ग निधी, कुठे निघालीस? स्नेहाने आश्चर्याने विचारलं. निधीने कपाट बंद करत मागे वळून पाहिलं. स्नेहाच्या चेहऱ्यावर काहीसं अस्वस्थ भाव उमटले होते. अगं स्नेहा, अशी अचानक ये ना. पण तुझा चेहरा का पडला आहे? निधीने तिच्या हावभावावरून काहीतरी बिनसल्याचा अंदाज घेतला. स्नेहा मोठा उसासा टाकत सोफ्यावर बसली. अगं तेच नेहमीचं. ती मयुरी. तिचा आवाज नाराजीने भरलेला होता. निधी तिच्याजवळ बसली. आता काय झालं? मी तुला नेहमी सांगते ना, त्यांच्या गोष्टीमध्ये फार लक्ष घालू नकोस. मुलगा आणि सून 4 दिवसासाठी येतात. त्यांना त्यांचं जसं वाटतं तसं जगू दे. तू शांत राहा. पण आज काय विशेष झालं? स्नेहाने भुवया उंचावत हताश नजरेने तिला पाहिलं. काही नाही ग, मयुरी ह्यांच्यासमोर 3/4 घालून आली. मी तिला सहज म्हटलं पूर्ण पॅन्ट घालायची होती, तर म्हणते कशी, तुमची मुलगी हॉट पॅन्ट घालते ते चालतं का? निधीने एक क्षण विचार केला आणि मंद हसली. बरोबर तर आहे तिचं. स्नेहा तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. तर निधीच्या चेहऱ्यावर एक समंजस शांतता होती. तू ना, तुला चालत असेल. तुझी संजना हाफ पॅन्ट घालते, पण मला नाही चालत. आणि मुलीसोबत सुनेची तुलना का करायची? मुलगी ही मुलगी असते. ती माहेरी काय घालते याबद्दल मी कधी काही बोलते का? स्नेहा चिडून म्हणाली. तिच्या आवाजात तणाव स्पष्ट जाणवत होता. निधी तिच्याकडे शांतपणे पाहत होती. एवढ्यासाठी एवढी डिस्टर्ब झालीस? नाही ग, हे तर आता नेहमीचंच झालं. स्नेहाने थोडा खोल श्वास घेतला, पण तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. मग आता काय नवीन झालं? निधीने विचारलं. अगं, काल एक पार्सल आलं म्हणून मी रोहनच्या रूममध्ये गेले. रोहन सगळ्यांसाठी काहीतरी ट्रिप प्लॅन करत होता. तर मयुरी म्हणते, काय गरज आहे आईबाबांना सोबत घ्यायची? निधीने भुवया उंचावल्या. असं? मग रोहन काय म्हणाला? अगं, तो म्हणाला, आईबाबा कुठेच गेले नाहीत. मी आईला वचन दिलं होतं की या उन्हाळ्यात आपण फिरायला जाऊ. त्याचा आवाज समजूतदार होता. पण त्याआधीच ती म्हणाली, जा मग तू त्यांच्यासोबत, मी नाही येणार. तिथे गेल्यावरही हे नको घालू, ते नको घालू, मध्ये मध्ये बोलणार त्या आणि सगळ्या ट्रिपचा पचका करणार. स्नेहाचा आवाज थरथरला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. इतकी वाईट आहे का ग मी? निधीने तिचा हात हातात घेतला. नाही ग, तू वाईट नाहीस, पण तू त्यांच्या आयुष्यात खूप लुडबुड करतेस. मला वाटतं तू ते थांबवायला हवं. स्नेहा काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात उलथापालथ सुरू होती. काय बाई, म्हणजे काही बोलूही नये का? दिवसभर पार्सल येत असतात, कधी कपडे, कधी खाण्याचे. मी काही बोललं तरी त्याचाही राग. बरं, ते जाऊ दे, पण तू कुठे चाललीस आहेस? स्नेहाने विषय बदलत विचारलं. आम्ही अनुरागकडे बेंगलोरला चाललोय 4 दिवसांसाठी. संजनासारखी बोलवत आहे. नवीन नोकरी घेतल्यामुळे तिला लग्नानंतर लगेच परतावं लागलं होतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहिलोच नाही. निधीने हसत सांगितलं. जा बाई, पण सांभाळून राहा हं. या आजकालच्या पोरींना कुणी नको असतं. आणि तुझ्या सुनेला तर साधी पोळीसुद्धा करता येत नाही. तिथे गेलीस की तुला मोलकरीण करेल. स्नेहाने मिश्किल हसत टोमणा मारला. निधीने तिच्याकडे पाहत भुवया उंचावल्या. अगं, मला काय कायमचं तिथे राहायचं आहे का? फक्त 4 दिवस जातोय. आणि तिथे नोकर चाकर आहेत. स्नेहा हलकसं हसली. 4 दिवस काय आणि 2 दिवस काय? मी फक्त 2 दिवसासाठी सुनेकडे गेले होते आणि 1 दिवस बाई आली नाही तर सगळी कामं मलाच करावी लागली. काय तर म्हणे, आम्हाला वेळ नाही, आमची मीटिंग आहे. 1 ना 2 बहाणे. म्हणजे तिने तुला काम करायला लावली? निधीने आश्चर्याने विचारलं. नाही ग, तसं नाही. ती म्हणाली, उद्या बाई आली की करेल. पण मला बरं वाटलं असतं काय? ओट्यावर भांड्याचा ढीग पाहून, बाहेरचं खाणं बघून शेवटी मीच केलं सगळं. निधीने तिचा हात धरत समजावत म्हटलं. अगं, मग काय झालं? करावं लागलं तर? आपल्याच मुलाचं घर आहे ना ते. स्नेहाने डोळे मिचकावत हसत उत्तर दिलं. ते तुला नाही कळणार. तू कधी सुनेसोबत राहिली नाहीस ना. जा, मग कळेल. निधी हसली. हो, बघूया. असं म्हणत तिने आपलं पॅकिंग सुरू केलं. स्नेहाने उठत पर्स उचलली. चल, तू बिझी आहेस, मी निघते. अगं बस ना, मी चहा करते. निधीने स्नेहाला थांबवण्याचा प्रयत्न केला. नको ग, तो आल्यावर येईल. तुझ्या सुनेकडे कसा पाहुणचार झाला ते ऐकायला. स्नेहाने सूचक हसत टोमणा मारला. हो, ये बरं.
निधी हसत म्हणाली. पण तिच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. ही कधी सुधारणार नाही. नेहमीच दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणार. स्वतः चोंबडीसारखी वागायचं आणि सुनेला नावं ठेवायचं. खरंच सगळ्याच पोरी तशा असतात का? नाही, माझी सून तशी नाही. उगीच ऐकून पूर्वग्रह बाळगायला नको. स्वतःला समजावत तिने तयारी केली. सकाळी 8च्या सुमारास बेंगळूर विमानतळावर पोचताच कॅब तयारच होती. जाण्या येण्याच्या विमानाच्या तिकिटापासून कॅबपर्यंत सगळी व्यवस्था अनुराग आणि संजनाने आधीच केली होती. सोसायटीत पोहोचताच संजना आणि अनुराग खाली स्वागताला आले. निधीच्या हातातली बॅग संजनाने पटकन उचलली आणि अनुरागने बाबांची बॅग घेतली. चौघेही फ्लॅटमध्ये पोहोचले. आई बाबा तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी चहा घेऊन येते, संजना प्रेमाने म्हणाली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. थोड्याच वेळात सगळ्यांनी चहा घेतला. आणि काय खाणार, पोहे की उपमा? संजनाने हसत विचारलं. अगं कशाला त्रास करतेस, आम्ही चिवडा लाडू आणलेत, तेच खाऊया, निधीने प्रेमाने उत्तर दिलं. नाही ग, काहीतरी गरमागरम खाऊया, पोहे चालतील. अगं असू दे, कशाला उगाच कष्ट घेतेस, संजना हसली. आई त्यात कसला त्रास, मी काही स्वतः बनवणार नाही, ऑर्डर करणार आहे. हे ऐकून निधीला हसू आलं. पण तिने ते दाबत विचारलं. अगं मग पोहे कशाला, ते तर रोजच खातो. असं कर, मेदूवडे ऑर्डर करू. थोड्याच वेळात डिलिव्हरी बॉय गरमागरम मेदूवडे, सांबार आणि चटणी घेऊन दारात हजर. सगळ्यांनी मनसोक्त नाश्ता केला आणि निधीच्या मनात एकच विचार उमटला. स्नेहाने जे सांगितलं त्याला कितीसा अर्थ आहे. सगळ्या सून तशाच असतात असं नाही, निदान माझी सून तरी वेगळी आहे. थोड्याच वेळात कुक आला आणि संपूर्ण स्वयंपाक करून गेला. जेवण छान झालं आणि सगळ्यांनी निवांत गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारी सगळ्यांनी आराम करायचं ठरवलं. निधीच्या मुलांचा 1 BHK फ्लॅट होता, त्यामुळे झोपण्यासाठी फार जागा नव्हती. आई तुम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपा, आम्ही हॉलमध्ये बसतो, संजनाने हसत सांगितलं. अगं पण ही तुमची रूम आहे ना, तुम्हीच आराम करा, निधीने संजनाकडे बघत प्रेमाने म्हटलं. आई आम्हाला काही काम आहे, त्यामुळे आम्ही बाहेरच बसतो, त्यातच बाबांना मॅच बघायची आहे, तुम्ही शांतपणे झोपा, निधीने थोडा विरोध केला. पण संजनाचा आग्रह पाहून ती त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. बाहेर अनुराग, संजना आणि बाबा हॉलमध्ये मॅच पाहत होते. निधी नुकती झोपलेली असताना तिला अचानक कुणाचा तरी हलकासा स्पर्श डोक्यावर जाणवला. ती दचकून उठली. हॅलो आंटी, मी टीना, अरोमा मसाज करते. समोर एक देखणी तरुणी उभी होती, हातात सुगंधी तेलाची बाटली. अगं पण संजना हॉलमध्येच आहे ना, निधी संभ्रमित होत बोलली. तेवढ्यात संजना आत आली. आई मीच बोलवले तिला, तुम्ही शांतपणे डोळे मिटा आणि रिलॅक्स करा. निधी आश्चर्यचकित झाली. पण काही बोलण्याआधीच टीनाने हलक्या हाताने तिच्या खांद्यावर तेल लावायला सुरुवात केली. गरमागरम सुगंधी तेलाने मालिश होताच निधीच्या शरीराचा संपूर्ण थकवा जणू विरघळत गेला. टीनाने डोक्याला तेल लावून हलक्या हाताने मालिश केलं. कदाचित बाळंतपणानंतर पहिल्यांदाच तिने असा अनुभव घेतला असावा. इतका शांत, इतका सुखद. ती डोळे मिटून त्या मऊसूद स्पर्शाचा आनंद घेत राहिली. आंटी 1 तासाने आंघोळ करा, असं म्हणत मसाजवाली टीनाने हलकं स्मित केलं आणि निघून गेली. निधीने तिच्या सांगण्याप्रमाणे 1 तासाने आंघोळ केली. गरम पाण्याने अंगाला स्पर्श केला, तशी सगळी मरगळ जणू वाहून गेली. आंघोळ झाल्यावरती बेडवर पडली आणि बघता बघता तिच्या डोळ्याला शांत झोप लागली. इतकी शांत झोप तिला कित्येक दिवसांनी लागली असावी. त्या 4 दिवसात संजनाने सासू सासऱ्यांना शहरभर फिरवलं. कधी गार्डन, कधी पार्क, कधी मॉल, तर कधी छानसं हॉटेलिंग. प्रत्येक ठिकाणी ती त्यांची विशेष काळजी घेत होती. अनुरागला ऑफिसमधून सुट्टी मिळत नव्हती, त्यामुळे तो रोज ऑफिसला जात होता. पण संजनाने त्याची उणीव कुठेही भासू दिली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची परतीची फ्लाईट होती. पण त्याआधीच संजनाने सांगितलं, आई आज कुक येणार नाही, आपण बाहेर जेवायला जाऊया का? अगं बाहेर कशाला, मी पटकन स्वयंपाक करते, निधीने सहज सुचवलं. नाही गाई, मी ठरवलं होतं की तुम्हाला इथे पूर्णपणे आराम द्यायचा, संजनाने हट्टाने सांगितलं. निधीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नुसता आदरच नव्हता, तर एक आपुलकी होती. ती हसत म्हणाली, बरं मग तुला जे काही येतं
ते कर. संजना थोडी हसली आणि हळूच म्हणाली, आई मला पोळ्या येत नाहीत. निधी गालातल्या गालात हसली. असं कर, वरण भात कर, दाल फ्राय आणि जिरा राईस छान लागतात. संजना आनंदाने म्हणाली, होय आई, मी जिरा राईस करते. दाल फ्राय अनुराग करेल, तो छान बनवतो. उत्तराची वाट न पाहता दोघांनीही किचनचा ताबा घेतला. तासभरात पानं मांडली गेली. दाल फ्राय, जिरा राईस, दही, पापड, लोणचं, काकडी, मुळा, गाजर आणि स्वीट म्हणून रसगुल्ला. संजना अचानक म्हणाली, आई पोळी मागू का? 5 मिनिटात येईल. असू दे गं, आम्हाला वरण भातही आवडतो, निधीने हसत सांगितलं. सगळ्यांनी मस्त जेवणाचा आनंद घेतला. तेवढ्यात बेल वाजली. निधीने दार उघडलं तर डिलिव्हरी बॉय हातात आईस्क्रीमचे पॅक घेऊन उभा होता. आईस्क्रीम खाता खाता सगळे गप्पा मारत होते. आई तुम्ही काय काय पाहिले आतापर्यंत? म्हणजे कुठे कुठे फिरले आहात? संजनाने उत्सुकतेने विचारले. जम्मू काश्मीर, हिमाचल, आसाम असं थोडंफार पाहिलं. माझ्या नोकरीमुळे विशेष सुट्ट्या मिळायच्या नाहीत, त्यामुळे फारसं फिरणं झालं नाही, निधी हसत म्हणाली. संजनाच्या चेहऱ्यावर हलकासा आश्चर्याचा भाव आला. अनुराग हसत म्हणाला, संजना तुला माहीत आहे का, आईने अजूनपर्यंत समुद्र बघितलाच नाही आहे. काय? संजना अवाक झाली. आई खरंच? तुम्ही समुद्र नाही पाहिला? नाही ग बाई, त्यात एवढं काय आश्चर्य? निधी संजनाकडे रोखून पाहत म्हणाली. आई पण संजनाला काय बोलावं तेच सुचेना. हो ग, अजूनपर्यंत समुद्र पाहायची संधीच नाही मिळाली, निधी हसत म्हणाली. संजनाने अनुरागकडे पाहिलं आणि हळूच काहीतरी पुटपुटली. रात्री झोपायच्या आधी निधी आणि तिचे नवरा बेडरूममध्ये गप्पा मारत होते. संजना आणि अनुराग हॉलमध्ये काम करत बसले होते. छान आहे ना आपली संजना, निधीने समाधानाने म्हटलं. मला सुरुवातीला भीती वाटायची. ती स्नेहा नेहमी तिच्या सुनेच्या तक्रारी करत असायची. IT वाल्या मुली अशाच असतात, त्यांना वेळ नसतो, त्यांना सासू सासरे नको असतात. पण मला आज खूप समाधान वाटलं. तसंही आपल्याला किती दिवस राहायचं आहे. स्वभाव आणि शिक्षण याचा काही संबंध नसतो, नवऱ्याने शांतपणे उत्तर दिलं. खरंच आहे तुमचं. माणसाला त्याच्या पद्धतीने जगू दिले की तो समजून घेतोच. स्नेहा मात्र कायम सुनेच्या कपड्यावरून, बाहेर जाण्यावरून, ऑनलाईन मागवलेल्या वस्तूवरून टोमणे मारत राहते. मग तिची सून मोकळीपणाने कशी वागणार तिच्याशी? निधी म्हणाली. बरोबर आहे. आता झोप, उद्या लवकर उठायचं आहे, 10ची फ्लाईट आहे, नवऱ्याने आठवण करून दिली. निधी डोळे मिटत म्हणाली. कधी कधी ऐकलेल्या गोष्टी आणि स्वतः अनुभवलेल्या गोष्टी यात खूप फरक असतो. सगळी तयारी करून निधी आणि तिचा नवरा निघायला तयार झाले. संजनाने पाया पडण्यासाठी वाकली तेव्हा निधीने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. असेच दोघं नेहमी आनंदी राहा, ती प्रेमाने म्हणाली. आई हे घ्या. संजनाने हसत एक लहानसं पाकीट तिच्या हातात ठेवलं. काय आहे हे? उत्सुकतेने निधीने विचारले. अनुराग पुढे आला आणि म्हणाला, आई हे अंदमान टूरचं पॅकेज आहे. पुढच्या महिन्यात तुम्ही दोघं फिरायला जाताय. अरे पण याची काय गरज? निधी आश्चर्यचकित झाली. अगं तू समुद्र पाहिला नाहीस हे संजनाला ऐकूनच नवल वाटलं आणि तुला समुद्र दाखवणं ही तिची इच्छा होती, अनुराग म्हणाला. संजनाने हसत पुढे म्हणाली, खरं तर मला वाटलं होतं आपण चौघांनी सोबत जावं, पण सध्या जॉबचं टेन्शन असल्यामुळे ते शक्य नाही, म्हणून तुम्ही दोघं जा आणि मस्त एन्जॉय करा. निधीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने संजनाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. खरंच संजना, तू किती समजूतदार आहेस. अशा गोड सरप्राईजसाठी धन्यवाद. संजनाने हलकसं हसत म्हणाली. आई तुम्ही खुश असाल तर आम्हालाही आनंदच आहे. निधी आणि तिच्या नवऱ्याने अनुराग आणि संजनाला प्रेम भरून पाहिलं. त्यांनी कल्पनाही केली नव्हती की सुनेने त्यांच्यासाठी एवढी खास योजना आखली असेल. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. त्या क्षणी निधीला जाणवलं, स्नेहा आणि तिच्यासारख्या अनेक सासू सुनांबद्दल काहीशा पूर्वग्रहाने विचार करतात. प्रत्येक नवी पिढी वेगळी असते, वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्य पाहते. पण विश्वास, समजूतदारपणा आणि थोडा मोकळेपणा असेल तर नाती अधिक सुंदर बनू शकतात. ती विमानतळाच्या दिशेने निघाली. मनात एकच विचार, कधी कधी आपण आधीचं मत
बनवतो. पण खरं सुख तेव्हा मिळतं जेव्हा आपण माणसांना जसं आहे तसं स्वीकारतो. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.